दीपाली सांगळे. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा व्हिडिओ चालू झालेला आहे हळदी कुंकाच्या विशेष. तर आज मी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर हळदी कुंकाला 5 वाजता टायमिंग दिलेला आहे बायकांना. घरातलं सगळं काम आवरून घेतलं आणि म्हणलं चला घरातलं सगळं काम आवरलं की हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण मस्त निवांत होते. आणि 5 वाजता ठेवलेला आहे त्यामुळं तयारी तर आतापासूनच करावं लागलेली आहे. आता 2 वाजलेत तर म्हणलं रांगोळी काढणे, मला पण साडी चेंज करायची आहे. हे बघा हे आलेत आमचे पप्पा. तुम्ही कसे आले? जेवायला खावाला येऊ नये का दुपारच्या सुट्टीत? तनु बघ कशी डान्स करते. तनु पप्पाला विठ्ठल विठ्ठल करून दाखव ना. नाही विठ्ठल विठ्ठल कर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर ही आहे ना जर 7-8 महिने झाली का तेव्हापासून समजा 2 महिने झाले तशी विठ्ठल विठ्ठल कर म्हणले का मस्त विठ्ठल विठ्ठल करते. विठ्ठल विठ्ठल कर. बघा माझी मुलगी किती हुशार आहे. विठ्ठल विठ्ठल कर म्हणलं तर विठ्ठल विठ्ठल करती. हा आणि हे बघा तिच्या सोबत खेळायला कोण कोण आलंय, तिच्या मैत्रिणी. मस्त लास्ट ताब्यात. तर बघा आई आल्या दूध घेऊन. ची तयारी. ह्या माझ्या फ्रेंड मला मदत करणार आहे. मग कोण आहे म्हणजे जेव्हा मला काम पडलं तेव्हा ती माझी मदत करत असते. मग जे मदत करते त्याला फ्रेंडच म्हणतात. तर चला मग आता आपल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू. बायका येणार आहे तर 5 वाजता टायमिंग दिलेला आहे त्यांना. मम्मी 7 असते. मम्मी तर हिची मम्मी कामावर 7 वाजता येते, पण मग बाकीच्या बाया 5 वाजता येणार आहे. आणि आता वाजलेले आहे 2. पण मग तयारी तर आतापासूनच करावं लागेल. आणि मी हे आणलेलं आहे बायकांना देण्यासाठी. छान नाही असं तिच्याकडे. आणि आणखीन आणलेलं आहे म्हणजे एवढंच नाही आणलेलं, हे तर पुरणार नाही म्हणून आणलेलं आहे. आणखीन दुसरं पण आणलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये. तर चला मग तयारी करूया. आता मला पण साडी चेंज करायची आहे, पण साडी तर नंतर चेंज करूया. पहिले रांगोळी काढणे, दूध बनवून ठेवायचंय. आणि पहिले तर तिला लक्ष दे ग, ती पडन. ही माझी मुलगी कशी खेळतीये आणि तिला कॅमेरा समोर यायला लय लाज वाटतीये. आणि हितनु आमची छोटी प्रिन्सेस. तर काही बायका येऊन गेल्या आणि हळदी कुंकू घेऊन गेल्या. आता 5 ते काही वाजले आणि काही बाय आले नाही. तर मी मधामध्ये ना ही छान अशी गुळाची पट्टी ट्राय केली. मस्त तीळ भाजले आणि कढईमध्ये गुळ टाकून त्याच्यामध्ये मिक्सर मधून तीळ काढून त्याच्यामध्ये टाकले. आणि तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा, मी नक्कीच याचा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करेन. आणि खायला तर इतकी मस्त लागते. तुम्हाला असं वाटत असेल कसं काही कळण की टेस्टी लागली तर मी बघा हे असं आहे ना, तुम्हाला असं वाटत असं हिला कसं कळलं की टेस्टी झाली म्हणून. याचा वास पण खूप छान येत होता असा खमंग. आणि मी ना अशी खाऊन बघितली कढई मधली, थोडस मस्त लागेल. थोडस तूप पण टाकलं त्याच्यामध्ये, खायला एकच नंबर लागते बरं का. ना बघा इतकी मस्त अशी गुळाची पट्टी, गुळ आणि तिळाची पट्टी बनवलेली आहे. एकदम मस्त वास येतोय ना याचा. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नाही का मेसेज करा, मी तुम्हाला याची रेसिपी शेअर करते. आता मला बायका येणार आहेत म्हणून दूध पण बनवायचं आहे बघा. तर आता याच्यात मला थोडंसं मसाला दूध बनवायचं आहे म्हणून मी याच्यात काही ड्रायफ्रूट टाकणार आहे. तर चला मग तोपर्यंत दूध बनवून घेते. नाहीतर काही बायका येतानाच आता अजून मला साडी पण चेंज करायची होती का नाही काय माहिती आता, नाही तर हीच राहू देते आता. चला पट्टी केली का? गोड गोड बोला. गरम गरम अक्का बोलून बोलते तुला. नाही नाही आकारच भांडत कोण माझ्या भाषेत फोन होता. मला संध्याकाळी आई कोण म्हणून साडी नेसून घ्या. हा जमत ना. कच झाली भारी झाली एकदम भारी. देऊ का अजून थोडी. लई मस्त आहे. नाही
फुसट होईल आता. हा थोडे तूप टाकले, शेवाळ्या टाकल्या. हा इथं आहे, टाकू नंतर आणून वरून टाकायला कसं म्हणतो. तर हे बघा मस्त असं दूध बनवलेलं आहे मी. याच्यामध्ये मी फक्त ड्रायफ्रुट्स टाकले आणि थोड्या शेवाळ्या टाकल्या आणि तूप टाकले. आता ते साखर टाकणार आहे. बस होईल एवढं. बस असा सडागिडा टाकलेला आहे बाहेर पिवळ्या कलरचा. कुंकू जरा जास्तच लागलं कपाळाला. तर आतमध्ये दूध करायला ठेवलंय. गॅस बंद केला का? हा मस्त असं झाडून काढलंय, सडा टाकला मस्त. आणि आता इकडे रांगोळ पण काढली छान छान, हे बघू शकता. आणि आता मला माझं आवरायचं आहे. अवतार तर झालाय आता, सगळे केस पांगून गेले. चला मी माझं आवरते आता. हे बघा अशी रांगोळ काढलेली आहे. हळदी कुंकू एवढी काही भारी काढली नाही, सिंपलच काढली. आणि माझ्या अंगणाचा लुक असा येत होता. हे बघा मस्त वाटत होतं. हे बघा अशी रांगोळ काढलेली आहे. हळदी कुंकू. तर मला पण आवरायचं बाकी आहे. आता मुली झोपलेल्या आहेत माझ्या दोघी पण. तोपर्यंत मी माझं आवरून घेते, कारण आता 5. तर हे बघा मी मस्त अशी रेडी झालेली आहे. आणि 5 म्हणता 5:30 वाजले. तर आता बायका येतीलच, त्यामुळे मी छान अशी रेडी झाले. दूध करून ठेवले, रांगोळ पण काढली या. आणि हे बघा मस्त अशा छान बँगल्स घातलेले आहे मी. आणि हे शॉर्ट गंठन. जास्त काही नाही, फक्त साडी घातली मस्त अशी दिवाळीची साडी ही. आमच्या आहो म्हणले जर तुला घालायची असेल तर मी नवीन आणू का, पण मी त्यांना म्हणलं नको, हीच राहू द्या. हा म्हणली होती हो, म्हणे का नको. तर मस्त वाटते ना साडी. दाखवा बरं माझं लुक कसं वाटते सांगा. ए जिगीशा, हे बघा आमचं मी कशी दिसतेय? कशी छान आहे ना? एक नंबर. आणि आम्ही दोघी सेम सेम झालेलो आहेत. आणि आम्हाला परत बर्थडेला पण जायचंय. यांच्या मित्राच्या मुलीचा बर्थडे आहे. तर संध्याकाळी 7 वाजता जायचंय. तोपर्यंत आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम पण होऊन जाईल. तर माझा लुक कसा दिसतोय सांगा मला कमेंटमध्ये. छान दिसते. आणि एका ताईनं मला कमेंट केली की मी मिनी ब्लॉग बनवून टाकला होता, आम्हाला सुक्का सोयाबीनची भाजी बनवून दाखवा म्हणून. तर मी आता ती जेव्हा टाइम भेटेल तेव्हा करन. हा जिगीशा तू पण छान दिसते. हा पप्पा नो पप्पा नाही दिसत ना. तर चला दूध रेडी आहे का नाही बघू आपण. मस्त दूध बनवलं होतं, पण मी काही झालं तेव्हापासून बघितलंच नाही. आईनंच गॅस बंद केलाय. तर बघा मस्त असं दूध छान आहे, मसालेदार दूध रेडी आहे. तर हे बघा मस्त असं छान मसालेदार दूध रेडी आहे. आता बायका आले की फक्त गरम करून द्यायचं काम राहतं. आणि बायका आल्या ना तर दूध फक्त गरम करून द्यायचं आता. आणि कारण गेल्या वर्षी तर मी चहा ठेवला होता, पण चहा कसं एक बाई सगळ्या सोबत येत नाही, म्हणून एक जण आलं का त्यांना चहा बनवून द्यावा लागतो. आणि चहा आपण जास्त वेळ पण ठेवू शकत नाही. त्यामुळे मी आता ना ह्या वेळेस दूधच बनवलं. म्हणजे एकदाच मसाला दूध बनवलं का गरम करून देता येतं. तर मग चला आता येतीलच बायका. आणि मी वाणात द्यायसाठी काय आणलंय हे पण तुम्हाला दाखवायचं राहिलं. तर चला मी दाखवते तुम्हाला मी काय आणलंय. तर हे बघा असे हळदी कुंकाचे मी हे छोटे छोटे असं आणलंय. हळदी कुंकाचं हे मस्त, त्याच्यात हळदी कुंकू ठेवता येतं. हळदी कुंकाचे करंडे छोटे छोटे. तर हे मी वाणात द्यायसाठी आणलेले आहेत बायकांना. आणि इकडे हळदी कुंकाचं ठेवलेलं आहे. दरवर्षी तर मी काहीतरी डेकोरेशन करत असते घरामध्ये, पण ह्या वर्षी नाही केलं कारण वेळच नाही भेटत मुलीमुळं. त्यामुळे आता मी पुढच्या वर्षी करेन.
हा बाय. पाठ करा आता मग. प्रेम रूपी अंगणात पडतो अमृताचा सडा, बाबासाहेब मिस्त्रीसाठी सोडा माहेरचा वाडा. मस्त मस्त छान छान टाळ्या वाजा. एक निरंजन दोन वाती एक निरंजन दोन वाती एक ज्योती. प्रवीणराव माझे पती, मी त्यांची सहभागी होती. वा 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 एकदम मस्त. घ्या हातात. पण मग आम्ही तुमचं बाय कशा जाणार नाही. घेऊन घेऊन घ्या आता घ्या. नाही नाही आता परत घ्या. आता नाही का लक्षात देणार नाही. महादेवच्या पिंडीला हार घालते वाकून, भगवान मिस्त्रीचं नाव घेते तुमचा मान राखून. हा, मस्त मस्त. घ्यायचंय ना. पुढच्या वर्षीला राहिलं पाहिजे ना. काय? नाव घ्या. आग्रह आहे सगळ्यांचा. रमेश रावांचं नाव घेते. सण आहे हळदी कुंकाचा. मस्त मस्त. तुमचं वा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, योगेशरावांचं नाव घेते. मकर संक्रांतीच्या दिवशी. वा वा वा. सोन्याचा कळस, चांदीची तुळस, संतोषरावचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस. हा, मस्त मस्त छान छान छान. सासू माझी मायळू, देर माझी हौशी, बाबासाहेब मिस्त्रीचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. वा वा छान छान छान. महादेवच्या पिंडीला हार घालते वाकून, शिवाजी पंचाचं नाव घेते तुमचं मान राखून. हा छान छान. वहिनीला पण हेच घेतलं. मोत्याची माळ, सोन्याचा साज, ज्ञानेश्वररावांचं नाव घेते, हळदी कुंकू देते आज. तेच घेतलं. तर हे बघा आमचा हळदी कुंकू झालेला आहे आता. आणि आता आम्हाला जायचंय बर्थडेला. आणि आमचं पिल्लू बघा कशा आजी सोबत काय करते. पोय पोय वाजत. निघलं लगे. मला बघितलं की निघत लगेच. आणि हे पिल्लू बघा इथे काय करतंय. चिवडा खातंय माझे पिल्लू. आपल्याला जायचंय ना बर्थडेला. स्वराच्या बर्थडेला जायचं आम्हाला. तर चला हळदी कुंकू झालेला आहे आता. आणि खूप छान असा कार्यक्रम झालाय. सगळ्यांनी छान छान ओकाने घेतले. तुम्ही पण कसे वाटले नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि तर चला आता भेटूया बर्थडे पाशी गेल्यावर. मग तुला यायचं बर्थडेला. बर्थडेला यायचे तुला. आणि ही आमची लाडूबाई बसली इकडं. म्हटलंय लाडूबाई वाला म्हटलं. ते डायपर घालायला सोप्यावरती आजी झोपलेली आहे. आमच्या आजी झोपल्या. तर हे बघा आजीला झोप लागली वाटतं. आणि हळदी कुंकू झाल्याच्या नंतर आम्ही बर्थडे वरून जाऊन आलो. तिथं काय आम्हाला शूटिंग काढता आली नाही. पण आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. आणि सगळी फॅमिली अशी खाली मस्त बसलेली आहे. आणि तनु मॅडम पण अंकलच्या मांडीवर बसलेले आहे. तनु तनु इकडे बाय. तनु तर मस्त असे सगळे बसलेले आहेत इथं. मग आमच्या गप्पा चालू होत्या. मग ब्लॉग चालू झाला गप्पा बंद होऊन जाते. हा मस्त गप्पा चालू होत्या. तर आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे. मस्त असा फॅमिली सोबत. आणि आमच्या अशी फॅमिली व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर आमची करा. जिगरू आता बाय करीन. बाय कर बाय. बाय. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया म्हणा. त्यांना म्हणा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. त्या म्हण पुढच्या ब्लॉग मध्ये. नाही नाही. तर चला आमची छान छान अशी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. ए बाई तोंड तर बाय कर. बाय करा. बाय. बाय बाय करतात.